ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडी मालेगावमधून गॅस टंचाईमुळे जनतेचे हाल, वंचित बहुजन आघाडी आक्रमक। राज्यभरात सध्या गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली असून मालेगावातही याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत। घरगुती स्वयंपाक ठप्प झाला असून अनेक कुटुंबांना पुन्हा लाकूड आणि कोळशावर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। हॉटेल व्यावसायिक, चहाच्या टपऱ्या आणि छोटे व्यवसाय करणारे लोक मोठ्या अडचणीत सापडले आहेत। विद्यार्थ्यांच्या मेस बंद झाल्याने अनेक विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे। नरेंद्र कब मिलेगा गॅस सिलेंडर या आंदोलनाअंतर्गत घोषणा देत नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष आयु दीपक उत्तमराव पवार यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात गंभीर आरोप करण्यात आला आहे की बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करून गॅस सिलेंडर तब्बल 5 ते 7 हजार रुपयांना विकले जात आहेत। कृत्रिम टंचाई थांबवा, काळा बाजारावर कारवाई करा, 25 दिवसांची अट शिथिल करा, विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन KYC शिवाय गॅस द्या। वंचित बहुजन आघाडीने या सर्व मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। दरम्यान वाढती टंचाई पाहता नागरिकांकडूनही प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। जे माजी सरपंच होते ते गॅस मिळावा म्हणून त्या रांगेत उभे होते आणि 5 तास उन्हात उभे राहिल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा एका तरुणाला गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आपला जीव गमावा लागलाय आणि महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जे छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत, फूड स्टॉल आहे, चहाच्या टपऱ्या आहेत, हॉटेल्स आहेत, अशा अनेक ठिकाणी आपल्या लोकांना आपला व्यवसाय बंद करावा लागलेला आहे। ऑटो रिक्षा चालकांना सुद्धा भाडेवाढ करावी लागली आहे। LPG गॅस असेल, CNG गॅस असेल, याचा मोठा तुटवडा महाराष्ट्रभर आणि देशभरात निर्माण झालेला आहे। खरं म्हणजे आखाती युद्ध सुरू असताना भारत देशामध्ये आपल्याकडे जे आत्मनिर्भरचा डंका पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिटत असतात ते अत्यंत सपशेलपणे फोल झालेला आहे। भारत देशाकडे गॅस जो भारताचा रिझर्व्ह जो गॅस आहे तो 4 दिवस पुरेल एवढ्याच तो आहे आणि त्याच्यामुळे देशभरामध्ये हे संकट निर्माण झालेलं आहे आणि याचा जो फटका आहे तो देशातील सर्वसामान्य जी जनता आहे, वंचित समाज आहे, यांना मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्यामुळे देशामध्ये रिव्हर्स मायग्रेशन सुरू झालेलं आहे। म्हणजे लोक खेड्यातनं शहराकडे स्थलांतर करतात। आता गॅस टंचाईमुळे लोक शहरातनं खेड्याकडे परत जायला लागले आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य लोकांना झालेला आहे। आणि आपण पाहू शकतो की इथे आमच्या एका महिला भगिनीने चुल्यावर भाकर केलेली आहे। हे त्याचंच प्रतीक आहे की आता सर्वसामान्य जनतेच्या पोटावर मोदींनी लाथ मारलेला आहे आणि आता आम्हाला पुन्हा चुल्यावर स्वयंपाक करावा लागत आहे।